फायनली तब्बल 2 दशकानंतर आपल्याला मराठीमध्ये प्रॉपर असा हॉरर कॉमेडी बघायला मिळणार असं वाटतंय, ज्याचं नाव आहे किर काटा किर। पण तो बॉलिवूड मूवीची कॉपी आहे का? चला या व्हिडिओमध्ये बघूया। तत्पूर्वी या जॉनरची थोडीशी बॅक स्टोरी मी तुम्हाला सांगतो। भारतातील पहिला हॉरर कॉमेडी सिनेमा हा 1965 मध्ये बनवण्यात आला। त्याचं नाव होतं भूत बंगला। प्रसिद्ध कॉमेडियन महमूद हे या जॉनरचे पायोनियर म्हणून ओळखले जातात, ज्यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती आणि झपाटलेल्याने मराठीमध्ये या जॉनरची सुरुवात केली। त्यानंतर पछाडलेला आला आणि दोन्ही पण ब्लॉकबस्टर ठरले। या जॉनरमध्ये खूप पोटेन्शियल आहे, पण तेव्हापासून आतापर्यंत मराठीमध्ये हॉरर कॉमेडी सिनेमा बनलाच नाही। आल्याड पड्याल हा सिनेमा आला होता, पण तो ती लेवल मॅच नाही करू शकला, कारण या 2 दशकात आपल्याला बरेच सिनेमे बघायला मिळाले जे टाइम वाईज टेक्नॉलॉजी वाईज बदलत गेले, जे आता किर काटा किरच्या माध्यमातून आपल्याला नव्याने बघायला मिळेल असं वाटतंय। तसं या सिनेमाचं शूटिंग मे 2023 मध्ये पूर्ण झालं होतं। तेव्हापासून आतापर्यंत याचा काहीच अपडेट नव्हता। मेकर्सने टाइम घेतला, पण टीजर प्रॉमिसिंग वाटतोय ते महत्त्वाचं। दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी या सिनेमाला 6 वर्ष दिली। याचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग सुद्धा त्यांनीच लिहिले। ते नेहमीच डायव्हर्सिफाय कॉन्टेंट डिलिव्हर करत असतात आणि यावेळेस पण तसंच वाटतंय। टीजरच्या सुरुवातीला दाखवलं जातं की गावातील लोक अंधश्रद्धा पाळणारी आहेत। काहीतरी रहस्यमय संकटामुळे 2 दिवसानंतर मध्यरात्रीपासून ग्रामस्थांना गाव सोडावं लागणार आहे। तिथे एखादं घर नाही तर पूर्ण गाव शामिल आहे आणि त्याच्या सभोवताली एक मोठं जंगल आहे, जे की मोठ्या स्केलवर दाखवलं जातंय असं आपल्याला जाणवतं। टीजर 24x1080 या अल्ट्रा वाईड फ्रेम मध्ये रेकॉर्ड केलाय, जे सिनेमॅटिक वाटतं। मराठी सिनेमाला अशाच भव्यतेची गरज आहे, नाहीतर लोक म्हणतात की मोबाईलमध्ये शूट केला। टीजरमध्ये दाखवलं जातं की गावात कोणी आलंच तर त्याच्यासोबत वाईट होईल, तर हे स्त्रीसोबत इन्स्पायर्ड आहे असं वाटतं आणि त्याचा रेफरन्स पण दिला जातो, जे की ऑनेस्ट वाटतं की हां, आम्ही इथून इन्स्पिरेशन घेतली आहे। एक सीन आहे जिथे दाखवलं जातं की झाडाला देवी बसवली आहे, ज्याला खूप साऱ्या लिंबूंचा हार लावला आहे। एका माणसाला ते झाड वर ओढून हवेत उंचावर नेऊन खाली सोडतं, तर हा मुंजाचा रेफरन्स आहे असं वाटतं। पण इथे थोडासा ट्विस्ट आहे, जो मी तुम्हाला समोर सांगतो। यातील शेवटचा जो सीन आहे तो पूर्ण टीजरमधील सर्वात हायलाईट पॉईंट आहे। एकदम ॲक्युरेट नाही, पण बऱ्याच प्रमाणात त्याने त्याला बेटर बनवण्याचा प्रयत्न केला आहे। जंगलातील भयान अंधारी पार्श्वभूमी, धुकं, निळसर आकाश यामुळे मिस्ट्री क्रिएट होतीये। ज्या प्रकारे यात पालापाचोळ्यामधून भूताला बाहेर येताना दाखवलंय, असं वाटतं कथेमध्ये प्राचीन शाप किंवा पुरातन रहस्य असू शकतं। यात काही जुनाट सीन पण आहेत, जे की दर्शवतात की ही स्टोरी काही शतकांपूर्वीच्या घटनेशी जोडलेली आहे। जसं याचं टायटल आहे, ज्या आवाजामुळे भूत येतात, तर कदाचित हा साऊंड इफेक्ट पूर्ण सिनेमातला मेन हॉरर एलिमेंट आहे। याचे सिनेमॅटिक शॉट एपिक एक्सपिरियन्स देतो, हॉरर व्हाईब देतो, पण कॉमेडी फील होत नाही, हा याचा मायनस पॉईंट आहे। तुम्ही सागर कारंडेला दाखवताय आणि तिथे कॉमेडीच नाहीये, तर ही गोष्ट डायजेस्ट नाही होत। तर सिनेमा पूर्णतः युनिक न वाटता तो स्त्री आणि मुंजा याच्यासोबत सिमिलर वाटतो, जे सरळ प्रश्नचिन्ह निर्माण करतात की तुम्हाला दुसरी कथा मिळाली नाही का? की यात पण राजकुमार रावच्या विकिविद्या का वो वाला व्हिडिओ यामध्ये जशी स्त्रीची पॅरोडी केली होती तशी बघायला मिळणार आहे। जर का असं झालंच तर ॲटलिस्ट जिओ स्टुडिओला ती सिरीजची माफी मागावी लागणार नाही। पण हा जर का फ्रेश कॉन्टेंट असता तर एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल असती, कारण स्त्री रिलीजच्या नंतर याच्यावरती काम सुरू झालं, त्यामुळे तो जो रेफरन्स दिलाय तो मुद्दामून आहे। आणि मुंजासारखं जे झाड दाखवलंय तो एक योगायोग आहे। रिझन सिंपल आहे, मुंजा 2024 मध्ये आलाय आणि किर काटा किरचं शूटिंग हे 2023 मध्ये पूर्ण झालंय। आता फक्त टीजर आलाय, जेव्हा ट्रेलर येईल तेव्हा आपण प्रॉपरली गेस करू शकणार की हे नाविन्यता दाखवतायत की कुणाचं अनुकरण करतायत। ओव्हरऑल हा एक चांगला प्रयत्न केला जातोय असं मला वाटतं आणि हा युनिक निघावा असं मला मनापासून वाटतं। जास्त काही रिव्हील न करता, जास्त काही पात्र न दाखवता तो आपल्या मनामध्ये क्युरियोसिटी बिल्ड करतो, त्यामुळे एडिटिंग ही खूप चांगली झाली आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। याचबरोबर मी झापूक झुपूक या मूवीचा रिव्ह्यू केला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।